नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की पवित्र पोर्टलवर नेमक्या जाहिराती केव्हा अपलोड होतील. काहींना एप्रिलच्या 15 तारखेनंतर जाहिराती अपलोड होईल असं वाटत आहे. काहींना एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहिराती अपलोड होतील. काहींना वाटते मे महिन्यामध्ये सुरुवातीला किंवा एंडिंगला पवित्र पोर्टलवर जी काही आपली शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड होईल असं वाटते. पण नेमकं आता ही जी काही चर्चा चालू आहे यामध्ये किती सत्यता आहे, जी काही सत्यता आहे ते आपण आता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. नेमक्या जाहिराती कधी येतील, ह्या जाहिराती येण्यापाठीमागे नेमकी काय कारणं आहेत की ज्या जाहिराती थोड्याशा लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती म्हणलं तर जाहिराती येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आस्थापनेचं जे काही संच मान्यता आहे ते संच मान्यता पूर्ण झालेली पाहिजे. आणि आपण पाहिलं तर आता बऱ्यापैकी संच मान्यता सर्वांची झालेली आहे. त्याचबरोबर बिंदू नामावली, जर बिंदू नामावली पाहिला आपण तर जवळजवळ 90 ते 95% बिंदू नामावली झालेली आहे. मग सर्व आस्थापनांची झालेली आहे, काही आस्थापनांची राहिलेली आहे. तर त्या जी काही बिंदू नामावली आहे त्या संदर्भात तशा सूचनाही दिलेल्या आहेत की तात्काळ करून घ्या. परंतु हे होत असताना आपण फक्त आपल्याला म्हणजे अशा हे येत आहेत की बाबा 15 एप्रिलनंतर जाहिरात येणार, एप्रिलच्या एंडिंगला जाहिरात येणार, मेच्या एंडिंगला जाहिरात येणार. पण नेमकं ह्या जाहिराती येण्यापाठीमागं जो काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपण विचार केला आहे का, तर तो विचार करणं हे आपल्याला तितकंच जरुरीचं आहे मित्रांनो. त्यामुळं आपण ह्या जाहिराती फक्त आपण एक असं म्हणू शकत नाही की बाबा एक एप्रिलच्या एंडिंगला मेच्या एंडिंगपर्यंत येईल. याच्या पाठीमागं ही जी काय पार्श्वभूमी आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर समायोजन हा पण महत्त्वाचा घटक आहे की जे आता समायोजन करणं प्रक्रिया चालू आहे. त्यातच पाहिलं आपण तर पडताळणी मोहीम पण आता चालू आहे. जी काही पॅट परीक्षा आहे त्या पॅट परीक्षेच्या दरम्यान ऑनलाईन जी काही तुमची नोंदणी आहे विद्यार्थ्यांची, तेवढेच विद्यार्थी तुमच्या वर्गात पेपरला आहेत का, कोण गैरहजर आहेत. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सर्व विचारात घेऊनही आपल्याला थोडासा जाहिराती कधी येतील हे आपण थोडासा अंदाज लावू शकतो मित्रांनो. त्यामुळे थोडंसं पाहिलं आपण तर आता बऱ्यापैकी बिंदू नामावली झालेली आहे. बिंदू नामावली ही अंतिम टप्प्यात आहे. आता ही अंतिम टप्प्यात आहे याचं कारण म्हणजे बिंदू नामावली झाली म्हणजेच मावकड रोस्टर जातात. आता हे मावक रोस्टर जातं. मग हे मावक जे काय आहे ते मेन कार्यालय पुण्यामध्ये आहे. तेथे गेलं म्हणजे रोस्टर काही 15 दिवसात आपलं तपासून भेटतं का, तर नाही मित्रांनो. जर हे रोस्टर असतं म्हणजे प्रत्येक विभागाचं असेल, समजा नगरपालिका असेल तर नगरपालिकेची एखाद्या जी काही नगरपालिका आहे त्या नगरपालिकेचं पूर्ण रोस्टर हे व्हेरीफाय करायसाठी मावककडे जातं. आता हे गेल्यानंतर तुम्हाला लगेच ते करून भेटतं का, तर नाही. त्यासाठी त्यांची एक लिंक आहे, ती लिंक भरायची किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन सर्व जे काही फॉर्म आहेत ते भरून द्यायचे. त्यानंतर आपल्याला एक तारीख भेटते. म्हणजेच अशा सर्व आस्थापना, मग प्रत्येक जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, काही संस्था असतील, ह्यांना ते तसे सूचना गेलेल्या आहेत की बाबा तुम्ही रोस्टर तपासून घ्या मावकडून. मग आता तेथे मावकडे गेल्यानंतर आपण आपली नोंदणी केलेली आहे, परंतु ते लगेच होत नाही. त्यासाठी कमीत कमी आपण म्हणलं तरी 1 महिना लागतो. मागासवर्गीय कक्षाकडून जे रोस्टर आहे आपलं ते तपासून घेण्यासाठी कमीत कमी 1 महिना लागतो. त्यामध्येही जर काही पुन्हा थोडंसं आपली चूक झाली तर ते पुन्हा आपल्याला तिथे सादर करावं लागतं. अशा पद्धतीने ते ऑनलाईन स्वरूपात आपल्याला तिथे डेट भेटत असते. जी काही तारीख भेटेल त्या तारखेला आपण आपला जो काही विभाग असेल, समजा एखादी नगरपालिका असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा जिल्हा परिषद, ह्यांनी तिथे जायचं असतं आणि तिथे ते पूर्ण तपासून घ्यायचं असतं. म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे ती थोडीशी किचकट आहे. त्यामुळं अजून जर पाहिलं आपण तर आजपर्यंत आपल्याला कोणत्या जिल्हा परिषदेचं, नगरपालिका, महानगरपालिका किंवा संस्थेचं मावकडून जे काही तुमचं रोस्टर आहे ते तपासलेलं अजून तरी आपल्याला समजलं नाही. परंतु आता ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आता लवकरच सुरू होईल. त्यामुळं त्याला अजून 1-1.5 महिना तरी लागेल असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्यामुळे हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार आहेत. आता तुम्ही पाहिलं तर काही टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, ते बरेच जण मेसेज करत आहेत की बाबा एक एप्रिलच्या एंडिंगला जाहिराती येतील, मेच्या पहिल्या आठवड्यात टॅप सुरू होईल जाहिरातीचा. परंतु येथे तुम्ही थोडंसं पाहिलं तर ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार करा. तुम्ही ह्या थोडीशी ऑथेंटिक माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही प्रॉपरली थोडंसं एक त्यावरती ॲनालिसिस करा की बाबा ही पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही भरती होती 2022ला भरती झाली. त्या भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल जाहिराती येताना कशा पद्धतीने प्रत्येक संस्था असेल, नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद असेल, कोणतीही आस्थापना पाहिले तर त्यांना मावाकडून रोस्टर तपासून घेणं गरजेचं होतं. त्यामध्ये
एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा आलेला आहे की बदल्या. आता ज्या काही बदल्या आहेत त्या बदल्या पण होतील किंवा बदल्या झाल्यानंतर हे जी काही शिक्षक भरती आहे ती होणार आहे. त्यामुळं हे बदल्या होत असताना आता आपण पाहिले रिक्त अतिरिक्त आहेत त्यांचं समायोजन करायचं आहे. ती प्रक्रिया पण चालू झालेली आहे. आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच संस्थांनी पण त्यांचं जी समायोजन प्रक्रिया आहे ती आता सुरू केलेली आहे. त्यामध्येच आता पडताळणी त्यानुसार आपल्याला समजेलच की बाबा विद्यार्थी संख्या किती आहे, शिक्षक किती आहेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत संचयन तर झालेलीच आहे, बिंदू नामावली 90% झालेली आहे. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला जाहिराती येणार नाहीत हे तर आपल्याला गृहीत धरावं लागेल. त्यामुळं जी काही अशी माहिती येते की बाबा तुमच्यापर्यंत आता एक 15 दिवसांनी टॅब ओपन होईल, महिन्याभरात होईल, तर येथे कुठेतरी तुम्हाला थोडंसं विचार करणं पण तेवढं जरूरच आहे. कारण ह्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर ही जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही शिक्षक भरती आहे ती भरती करताना जाहिराती देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्येच मग आता ही पूर्ण जी काही बिंदू नामावली असेल किंवा रोस्टर असेल ते तपासून घेतल्यानंतरच पवित्र पोर्टलला ह्या जाहिराती येणार आहेत. आता हे येत असताना जर आपण 2022चा विचार केला तर त्यामध्ये जवळजवळ 2 महिने लागले होते पूर्ण जी काय आहे बिंदू नामावली किंवा जे काही आपलं संचमान्यता आहे ते पूर्ण संचमान्यता म्हणजेच की जे आपलं रोस्टर होतं मावकडून तर ते पूर्ण तपासून घेण्यासाठी 2 महिने लागले होते. काहींचे त्यामध्ये प्रॉब्लेम आले होते, पुन्हा त्यांना जायला लागलं. त्यानंतरच संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली. त्यानंतरच पवित्र पोर्टलला त्यांना जाहिराती देता आल्या. आणि एक सर्वात महत्त्वाचं माझं असं म्हणजे सांगणं आहे की थोडासा 1 महिना उशीर लागला तरी चालेल, परंतु बऱ्यापैकी सगळ्यांचं रोस्टर पूर्ण होऊनच म्हणजे जे काय आपलं मागासवर्गीय कक्षाकडून जे काय आपलं पूर्ण रोस्टर आहे ते तपासून येईल. जितक्या जास्त आस्थापना तिकडे जातील, संस्था जातील, नगरपालिका जेवढे रोस्टर तपासून घेतील लवकर तेवढा आपल्याला फायदा आहे. परंतु काहींचं थोडंसं चुका निघाल्या, पुन्हा त्यांना रोस्टर तपासण्यासाठी त्यांना सूचना दिल्या तर त्यांना थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत थोडा 1 महिना उशीर लागला तरी चालेल, परंतु जवळजवळ ज्या काही जिथे रिक्त जागा आहेत त्या सर्व जागा आपल्या पवित्र पोर्टलला आल्या पाहिजेत एवढीच आपण आता अपेक्षा व्यक्त केली पाहिजे मित्रांनो. आणि ते आशा आपण धरूया की जेवढ्या रिक्त जागा आहेत जास्तीत जास्त जागांची भरती होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत चालणारी जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधले महत्त्वाचा घटक म्हणजे जाहिराती येणे. आणि हा जाहिराती येणे म्हणजेच नुसता टॅब दिला प्रत्येक जिल्ह्याची जी काही जिल्हा परिषद असेल त्या जिल्हा परिषदेची जाहिरात किती रिक्त जागा आहेत समजा काय असतील 200-300 जागा रिक्त आहेत त्या दिल्या पवित्र पोर्टलला. तसं होत नाही. पूर्ण जे काय मस्टर जे काय पूर्ण रोस्टर आहे ते क्लिअरच करून तुम्हाला ह्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होतात. आणि त्या पाठीमागे मी ही जी काही गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी आतापर्यंत तरी तुमच्यापर्यंत काही गोष्टी आलेल्या असतील की बाबा एखाद्याची संचमान्यता थोडीशी राहिलेली आहे किंवा संचमान्यता ॲक्च्युली झालेलीच आहे परंतु बिंदू नामावली राहिलेली आहे, पेंडिंग अंतिम टप्प्यात आहे. मागासवर्गीय कक्षाकडे रोस्टर गेलेला आहे, काहींनी दिलेलं आहे, त्यांना ऑनलाईन तारीख भेटलेली आहे. जर तुम्हाला मित्रांनो जे काय आहे मावकडील जे काय रोस्टर आहे ते गेलेलं असेल आणि ते कोणाकोणाला ते रोस्टर तपासण्यासाठी कोणत्या समजा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल किंवा संस्था असेल त्यांची जर यादी पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकताय. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला ते एक टॅब आहे. तर ही सर्व माहिती मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या जो काय आपला टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. कशा पद्धतीने तुम्हाला ह्या महिन्यामध्ये कोणकोणत्या संस्था असतील किंवा आस्थापना असतील त्यांना त्यांचं रोस्टरसाठी त्यांना बोलवलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांना डेट दिली जाते आणि ते प्रत्यक्षात त्यांना बसून हे रोस्टर तपासलं जातं. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी किती झालेल्या आहेत आतापर्यंत, किती पेंडिंग आहेत यावरती आपल्या पवित्र पोर्टलवर येणारी जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीचा टॅब ओपन होणार आहे. तर अर्थात मला हे असं वाटते की हा जो काही जाहिरातींचा टॅब आहे कदाचित हा जूनच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर म्हणजे जून महिन्यामध्येच हा टॅब ओपन होईल असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्या अगोदर झालं तर अतिउत्तम, छानच आहे. सर्वांना एक आपल्याला म्हणजे ही भेटेल, आशा भेटेल की बाबा लवकर हे झालेली आहे संचमान्यता, बिंदू नामावली आणि ही जी काय हे आहे मावकडे रोस्टर वगैरे पूर्ण झालेले आहे अशी आपण म्हणजे आशा व्यक्त करूया. परंतु ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये कोणाचं तरी थोडंसं रोस्टरमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते थोडंसं पेंडिंग पडतं. तर अशा पद्धतीने ही पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही जाहिराती येण्याची प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरातीचा टॅब तुम्हाला ओपन होईल. मी आत्ताच बोललो होतो की ह्याला थोडासा वेळ लागेल, परंतु संपूर्ण जे काय आहेत संस्था असतील, नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद त्यांच्या ह्या जवळजवळ ज्या काही रिक्त जागा असतील त्या सर्व पोर्टलला येतील.
जाहिरातीच्या माध्यमातून असे आपण आशे व्यक्त करूया. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडकेसर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद.